सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्ते। गावाकडे आलो मित्रांनो आणि इथं अतिशय दुर्घटना घडलेली, मोठी असा प्रसंग घडलेला आहे जेणेकरून तुम्ही लाईव्ह मध्ये बघत असाल, टीव्हीला पेपरला वगैरे समधीकड बऱ्याच लोकांना इथल्या भागातल्या माहीत असेल काय झाले काय नाही। जर ज्यांना काय गोष्टी माहीत नसल्या त्यांच्यापर्यंत मी यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवतोय आणि मी आलोय गावाकडे। तर नशीब की बाबा अगोदर मी काय तिथले व्हिडिओ शूट केले होते, ते पुरावे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये। तर प्रसंग असा झालेला आहे मित्रांनो, मन हिलवून टाकणारी गोष्ट घडलेली। तर ज्या बोटीमध्ये म्हणजे लांच म्हणतात, म्हणजे पाण्यामध्ये चालणारी बोट, जेणेकरून की बाबा लांब पडत असला रस्ता तर बोटीच्या पाण्याच्या माध्यमातून ते जवळ अंतर पडण्यासाठी लोक त्याचा वापर करतात। त्या बोटीमध्ये मी कालपर्यंत प्रवास करत होतो। तीच बोट रात्री, आज व्हिडिओ बनवतो, रात्री पलटी झाली। आणि ती कशामुळे पलटी झाली, त्यामध्ये किती जणांचा जीव गेला, लहान मुलं किती होते, कुटुंब किती होतं, पूर्ण तुम्हाला दाखवतो। आणि माझ्याकडे त्या अगोदर मी त्या लांचनी प्रवास केलेला माझ्याकडे व्हिडिओ आहेत, ते पण मी पुढं तुम्ही बघा। तर त्यामध्ये कोणाकोणाचा बळी गेलेला आहे आणि आता शोध पथक आलेलं आहे आणि तिथं ते जे बुडलेले लोक त्यांना काढायचं काम चालू आहे। त्यामध्ये किती जण वाचली काय हे पूर्ण मी तुम्हाला सांगतो। तर चला, तर ज्या बोटीने आजपर्यंत कालपर्यंत मी प्रवास केला ती जर बोट पलटी झालं असं समजल्यानंतर अंगावर एक थरारा येणारी गोष्ट आहे। कारण की बघा की त्याच बोटीमध्ये एक मी व्हिडिओ बनवला होता की जिंदगी हम सफर एक सुहाना, कल क्या होगा किसने जाना, हा पण व्हिडिओ दाखवा। आणि खरंच तसं जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी। एनडीआरएफचं एक पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। एनडीआरएफच्या मदतीनं बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जाणार आहे। बोट दुर्घटनेमध्ये अद्याप 6 जण बेपत्ता आहेत आणि 2 लहान मुलांचा याच्यामध्ये समावेश आहे। बघा, आज ऐकायला भेटलं, मला अतिशय दुःख वाटतंय की बाबा त्या बोटीमध्ये एक नवरा बायको जोडपं आणि त्यांची लहान 2 मुलं होते, एक 1.5 वर्षाचं आणि एक 3 वर्षाचं। आणि ते हिकल्या साईडने एक कुगाववरून, कुगाव हे माझ्या दाजीचं गाव आहे, सख्खी मावस बहीण तिथं दिलेली, आमच्या दाजीच्या रानातनं बोटी तिथनं निघतात। तर तिथून कळाशीला जाणारा मार्ग एक 2.5 ते 3 किलोमीटर, सैराटचं शूटिंग झालं होतं, तुम्ही बघितलं होतं, ती सैराटचा वाडा, तर तो मार्ग तिथं हा प्रसंग झालेला आहे। आणि बोट चालू असताना त्यामध्ये मोटरसायकली, परत गया वगैरे असं वाहतूक होती, त्यामध्ये माणसं पण। तर तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो कसा होतो। त्या अगोदर सांगतो की काय झालं। शेवटची लांच होती आणि वादळ सुटलं होतं, तुम्हाला माहिती आहे आता वातावरण कसं आहे, पावसाचं वादळीचं। आणि ती बोटीमध्ये तुम्हाला सांगतो त्याला ट्रॅक्टरचं इंजिन असते मोठं, आणि ती बोट चालू होती, त्यामध्ये माणसं बसते, ती स्टार्ट झाले, ह्याकडे त्या कडेला सोडता 20 रुपये तिकीट आहे, गाडीला 20 रुपये आणि प्रत्येक माणसाला 20 रुपये। तर तिकडं जात असताना बोट थोडीशी पुढे गेली, मध्यभागी गेल्यानंतर असं वादळ सुटलं आणि पाण्याच्या लाटा उसळू लागल्या आणि ती बोटीचा तोल काय आवरला नाही। ज्या वेळेला बोटीमध्ये जास्त वजन असतं तेवढं दबून राहते बोट आणि हलत नाही, पण ॲक्च्युली त्यामध्ये एक 6-7 जणच लोक होते, त्यामुळे बोट नुसतं हवेवरती तरंगत होती पाण्यावरती। आणि त्या बोटी ज्या वेळेला लाटा येतात ती सरळ चिरत जायचं असतं, काय झालं काय की देव जाणे, आणि ती बोट पलटी झाली। त्या बोट पलटी झाल्यानंतर त्यामध्ये लहान चिमुकली मुलगी 1.5 वर्षाची, एक 3 वर्षाचा असा हा त्यांचा मुलगा आणि नवरा बायको आणि काय अजून त्यामध्ये हे होते, लोक होते, मालकासकट ती बोट पडलेली आहे। आणि त्यामध्ये जो व्यक्ती होता त्याचा सुद्धा मी व्हिडिओ शूट केला होता काही दिवसापूर्वी, तर तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, मी सांगतो त्याची माहिती देतो। तर मला सांगा, आज बाप बुडतोय, त्याच्यासमोर आपली बायको बुडते, एक मुलगी मुलगा बुडतोय, कोणाला वाचवीन ती हो, कोणाला वाचवीन? आता बघा डोळ्यासमोर आता काही क्षणाचं आयुष्य राहिलं हे आपल्याला कळून चुकलेलं आहे। लाटा उसळत्यात, बरं कोणाला वाचवावं, स्वतः जीव वाचवा का, पोरीला वाचवा का, पोराला वाचवा का, बायकोला वाचवा, असं देवाने तुम्हाला संकट मोठं त्यांच्या पुढे आणून ठेवलं। आणि
बोटी सकट ते पूर्ण कुटुंब आणि काही लोक त्यामध्ये बुडालेले, आणि तुम्हाला काही बातम्या दाखवतो आणि काही फुटेज पण दाखवतो आता. आणि त्यामध्ये एक आमचा खास मित्र होता, जेणेकरून की आम्ही कधी पण येऊ द्या, मी बारामतीहून हिकल्या साईडला किंवा हिकनं मला जवळ मार्ग, त्याला कॉल केला ना की भाऊ की यायला लागलो, बोट थांबव, भाऊ अर्धा तास तरी आमच्यासाठी थांबणार. आणि आमच्या त्या मोबाईलमध्ये फोटो काढले होते आमच्या बरोबर, पण आमच्या मोबाईल मला म्हणला होता पाठव मला हे ते, तो पण मुलगा द्यावा, आज तो सुद्धा गायब आहे त्यामध्ये, तो बोट चालक आहे. आणि त्या असं पत्रकाराच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून असं मला समजतंय की बाबा ती बोट पहिल्या मालकाची पण चालवाय कोणतरी घेतली होती ह्याच महिन्यामध्ये, आणि असा प्रसंग झाला. त्यामध्ये फक्त एक व्यक्ती वाचलेला आहे, जेणेकरून कळतं की बाहेरून पोलीस आहे कोणतरी डोंगर म्हणून. तर ते पोहत पोहत आले आणि नदीचा कड गाठला आणि त्यांनी पूर्ण माहिती दिलेली किती जण होते काय. आणि मी इथंच आहे, त्या घटनास्थळीपासून 4 किलोमीटर आहे फक्त, ते माझ्या दाजीचं गाव आहे जिथनं बोलले ते. आणि ही करमाळा तालुक्यामधली घटना आहे, भीमा नदी, जेणेकरून सैराट शूट झालं कुगावच्या नदीपासून इंदापूर तालुक्यामध्ये कळाशीमध्ये निघतो रस्ता. 5 किलोमीटरचा आहे, पण सध्या पाणी कमी असल्यामुळे 3 किलोमीटर असेल, त्यामध्ये हा प्रसंग घडलेला आहे. तर चला जास्त उशीर न लावता मी काही तुम्हाला फुटेज दाखवतो, तुम्ही बघा. भीमा नदी पात्रामध्ये वादळामुळे बोट बुडाली आहे. कळाशी ते कुंगावला जाताना ही नदीमध्ये बोट बुडालेली आहे. यामध्ये 7 जण बुडत होते, त्यापैकी एकाने पोहत आपला जीव वाचवलाय. कुगावकडे जाणारी बोट पलटी झाली असून यामध्ये 6 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातून एकाने पोहत आपला जीव वाचवलेला आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी महसूल त्याचबरोबर पोलीस प्रशासन घटनास्थळी रवाना झालेले आहेत. कुठे जाऊ जमतंय, चला. अयो काय गाड्या, फायनली निघालोय. जी पडलं होतं ते आई बापाच्या स्वाधीन केलं आणि आम्ही निघालो. आता बराच टायमिंग गेला, इथं ब्लॉक पण घेता आलं नाही, त्या डोक्याला लागलं, हाताला लागलं. आई वडील आले, आता आम्ही निघालोय. काय मध्य पाण्यात आहे भागात चालू आहे. आता अंधार झाला मित्रांनो, पूर्ण सैराटचं शूट झालं वाडा मित्र आवाज येतो तुम्हाला. संध्याकाळी 10:30 वाजलं, घरी आलोय, मग भिजून आलोय. बघितलं का बॅग पण भिजली, मग एवढे नाही. येताना पोरांना खायला आणलं, सफरचंद आणले बघा. पण विषय काय, पोरं झोपली हो का, तर दुर्गा माऊ पण झोपलाय, राधू पण झोपली, ऊन पण झोपला. सोलापूरच्या करमाळ्यामधील उजनी धरणामध्ये बोट उलटली. एनडीआरएफच्या मदतीनं बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जाणार. 6 ते 7 जण बेपत्ता असल्याची माहिती. तर हा पूर्ण व्हिडिओ बघून मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला, की त्यावेळेस सुद्धा आमची बोट बंद पडली होती, मध्यभागी बंद पडली होती आणि तिथं एक तास गेला होता, चालूच होत नव्हती. आणि बऱ्याच जणांना मदतीसाठी आवाज दिला होता, तरी कोण आलं नाही वेळेवरती. नशिबाने बोट चालू झाली त्या रात्री आणि 8 वाजता आम्ही पलीकडे नदी पोचलो होतो. तेव्हापासून मला भीतीच वाटत होती, तरी पण अधूनमधून त्यांनी प्रवास करतो. ॲक्च्युली आता जेवढ्या बोटी इकडनं जेवढ्या प्रवास होत्या त्या प्रत्येक गावच्या, कालठाण असो, कोगाव असो, चिकलठाण असो किंवा कळाशे, सर्व बोटी बंद केलेल्या आहेत. आणि तिथं शोध पथकार्य आलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो, अशी माहिती मिळली आता एवढं जस्ट अर्ध्या तासापूर्वी की आताशी बोट सापडलेली आहे, बोट काढलेली पाण्यातून, बोट सापडली. तर अद्यापही एकाही व्यक्तीचा अजून तपास नाही. त्या बोटी शेजारी मुलगा लहान, ते चिमुकले, आई वडील, बाकीचे काय कोणीही अजून सापडलेलं नाही. तर आता वाजलेले आहेत तुम्हाला सांगतो, हे बघा 10 वाजून पावणे 11 वाजलेले आहेत. आणि आज तारीख आहे 22 तारीख आहे, 22/5/2024. तर आता 1 तासातच व्हिडिओ अपलोड करतोय, पण अद्यापही कोणीही सापडलेलं नाही. फक्त एक माणूस वाचला, बाकी समधी आता कुठं गेली त्यांचा तपास नाही, शोध चालू आहे. तर मी तिकडे जाणार आहे नदीकडे, तर तिथलं काय शूट घेणार आहे, थोडं तुम्हाला मी दाखवेल, पुढली अपडेट पण सांगेन मी काय झालं काय नाही.
आमच्या गावापासून एक झरे एक 3 किलोमीटर, तिथले 4 जण आहेत. कुगावचे काय आहेत वाहन चालक. आणि तो मुलगा बघितला उघडा होता ते बोटीमध्ये, तो मित्र आहे आमचा, तो पण गायब झालेला आहे. पण अतिशय दुःख वाटतंय. बघू आता काय होतंय. तर माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीकडून जे दुर्दैवी घटनामध्ये ह्यामध्ये ज्यांचा बळी गेला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि पुढली माहिती पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर चला बाय.